नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी कल्याण संघटनेने आक्षेप घेतलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, मराठ्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र स्थगित करा अशी मागणी करत ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला सरकारला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जणांचा समावेश असल्याचं समजतंय. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ वाशिम रोडवर हा अपघात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला आहे. अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना येत्या 2 दिवसात याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान या नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांकडून आलेला खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनाला देखील समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंची आज कणकवलीत सभा झाली. यावरून नारायण राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षांचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवलं असल्याचा खोचक निशाणा राणेंनी लगावला आहे. नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे 2.5 वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र ते काहीच करू शकले नाही. मी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणलं, अनेकांना रोजगार दिले. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षांचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी मी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवलाय. लवकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज होते. विजय करंजकर यांच्या नाराजीनंतर त्यांना मातोश्रीवरून 2 वेळेस बोलवण्यात आले होते, मात्र दोन्ही वेळेस विजय करंजकर यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली. अखेर विजय करंजकर यांनी आज बंडखोरी केली आहे. विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओ क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत असताना राज्य सरकारने या मागणीची दखल घेतली आहे. अशा प्रकारचा कंटेंट शेअर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पाचोरा येथे आज दुपारी आयोजित सभेत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूचक भाष्य केलंय. महाविकास आघाडीतील नेते जातीयवादी आहेत, ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील असेही ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी वंचित तयार होते, मात्र उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष हेकेखोरपणा दाखवून वंचितला कमी लेखत होते. म्हणून आपण महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढल्यानंतर मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिलाय. एकीकडे अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा, तर आनंदराज आंबेडकर यांचा ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रकाश शेंडेंना पाठिंबा अशी परिस्थिती आता तयार झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगलीतून अपक्ष उभे असलेल्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गातून वंचितचे उमेदवार काका जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील 2 वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील 2 गाड्यांचा अपघात झालाय. यावल तालुक्यात भुसावळ यावल रस्त्यावर हा अपघात घडलाय.
ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसलेल्या निंबाळकरांच्या विजयासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथे महायज्ञ करून ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची परमेश्वराकडे मनोकामना करण्यात आली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.